आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि मंगलमय असा दिवस आहे, कारण की उद्या या ठिकाणी जो आजचा विषय दिलेला आहे तो बौद्धांचे सण आणि मंगल दिन। मी या ठिकाणी उपासक आणि उपासिकांना एक बौद्धाचार्य किंवा केंद्रीय शिक्षक नात्याने विचारतो, तर तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या, उद्या कोणता सण आहे? आपण जर आपल्या सणाविषयी बोलणं झालं तर उद्या जी आहे ती श्रावण पौर्णिमा आहे। आणि श्रावण पौर्णिमा म्हटलं म्हणजे बुद्ध साहित्य जेव्हा आपण वाचतो त्या साहित्यामध्ये अंगुलीमालाचा उल्लेख आपल्याला सापडतो। आणि अंगुलीमालाला या ठिकाणी भगवंतांनी धम्मदीक्षा दिली आणि ज्या दिवशी त्यांना सद्धम्म कळला तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमा असा हा दिवस आहे। तर मी आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मग सर्वांना मी विनंती करेन की मी नेहमी या ठिकाणी सूत्रसंचालन करत असतो आणि आज मला अण्णासाहेबांनी विषय दिला की भाऊ तुम्ही या विषयावर बोला तुम्ही। तर मी नेहमी असं बोलत असतो की ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केले ते श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक यशोदाताई सपकाळे आणि त्यांचे संपूर्ण सपकाळे परिवार, त्यांनी जे काही धम्माचा अतिशय मोलाचा असं जे काही 10 पारमितं भगवंतांनी सांगितलेले आहेत त्या 10 पारमितांपैकी अतिशय महत्त्वाची जिला दान पारमिता म्हटलं जातं। आणि सब्ब दानम धम्मदानम जिनाती, म्हणजे दानात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर धम्माचं दान आहे। आणि आज तुम्हा आम्हाला जी काही धम्म ऐकून घेण्याची, माझ्यासारख्या सर्वसाधारण बौद्धाचार्याला या ठिकाणी धम्म मांडण्याची या ठिकाणी जी काही संधी मिळाली ते महान कुशल पुण्यकर्म आज या ठिकाणी सपकाळे कुटुंबियांनी तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे। म्हणून मी बौद्धाचार्य नात्याने, केंद्रीय शिक्षक नात्याने मी या ठिकाणी अतिशय मनातून मी या ठिकाणी या परिवारासाठी मंगल कामना करतो की उद्याची पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्या सपकाळे कुटुंबियांनी अतिशय दानाचं पुण्यकर्म या ठिकाणी केलं आहे। म्हणून मी या ठिकाणी अशी कामना करतो की त्यांच्या मनातील सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होत, त्यांच्या मनातील सर्व आशा आकांक्षा या पूर्ण होत अशी मी या ठिकाणी विनंती करतो, वंदन करतो बुद्धांना। आपण देखील त्रिवार साधुकार करूया। साधू साधू असो। तर विषय आजचा असा आहे बौद्धांचा सण आणि मंगल दिन। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जे काही बुद्ध साहित्यातले प्रचंड असं साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मिलिंद प्रश्न नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये नागसेन, म्हणजे नागसेन आणि मिलिंद राजा यांच्यामध्ये प्रश्न उत्तर झाले। तर त्या प्रश्न उत्तरामध्ये मिलिंद राजा हा म्हणते नागसेन यांना प्रश्न करतो की म्हणते धर्माला ग्लानी केव्हा येते, म्हणजे एखादा जो काही धर्म असतो तो धर्म नष्ट का होतो, त्याच्या मागे काय कारण असेल, असा प्रश्न त्या ठिकाणी मिलिंद राजाने नागसेनांना केला। आणि त्यावेळेला नागसेनाने त्यांना 3 कारणं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। पहिलं कारण असं सांगितलं की ज्या धर्माच्या तत्वामध्ये गांभीर्य नसेल, तत्वामध्ये भक्कम असं त्याच्यात काही तत्व म्हणजे घनीभूत नसेल, त्याच्यात गांभीर्य नसेल तर असा धर्म हा जास्त काळ टिकत नाही, तो कालिक धर्म ठरतो आणि कालांतराने तो धर्म नष्ट होत असतो। हे पहिलं कारण त्यांनी सांगितलं। दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की जर धर्माचे प्रचारक आणि प्रसारक जर विद्वान नसतील, प्रचारक जे असतात धर्माचे ते जर अभ्यासू नसतील, विद्वान नसतील आणि इतर धर्मातल्या लोकांशी ते वादविवाद करण्यात जर ते पारंगत नसतील, धर्म सांगण्यात ते जर कमजोर असतील तर तो असा धर्म देखील कालिक धर्म ठरतो, तो पुढे जात नाही, असे दुसरं कारण सांगितलं। आणि तिसरं कारण अतिशय महत्त्वाचं सांगितलं की धम्म हा जो असतो, धर्माचे जे तत्व असतात ते ज्ञानी आणि विद्वानांसाठी असतात आणि धम्माची जी काही परंपरा असेल, रूढी असते, त्यांचे संस्कार असेल, त्यांची परंपरा असेल, हे पालन करणं हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे। आणि सर्वसामान्य लोकांनी त्या रूढी परंपरा त्यांचं संस्कृतीचं जर जतन केलं नाही तर असा धर्म देखील कालिक धर्म ठरत असतो। असे 3 कारणं या ठिकाणी भक्ती नागसेनांनी राजा मिलिंदांना सांगितलं आणि राजा मिलिंद अतिशय खुश झाला आणि तो म्हणला की म्हणते खरोखर अतिशय अद्भुत असं उत्तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे। तर आजचा जो काही विषय बौद्धांचे सण आणि मंगल दिन या त्या 3ऱ्या प्रश्नामध्ये येत असतो। धम्म हा आचरणाचा आहे, ज्ञानाचा आहे आणि ज्याची आकलन शक्ती पूर्णपणे विकसित झाली फक्त त्याला आणि त्याला धम्म समजतो। हे अतिशय कटू सत्य आहे, याला कोणी नाकारू शकत नाही। हा विद्वानांचा धम्म आहे, हा राजाने दिलेला धम्म आहे। आणि एका काळामध्ये सगळ्यात जी काही हुशार जात होती, जी जमात होती, जे ब्राह्मण होते, त्या ब्राह्मण जातीने ते देखील या ठिकाणी बुद्धाला शरण आले। असा हा महान ज्ञानाचा सागर आहे। म्हणून हा धम्म नेहमी
म्हणतात की ज्याची आकलन शक्ती पूर्णपणे विकसित झालेली आहे, फक्त त्याला आणि त्याला हा धम्म समजतो. याचा अर्थ असं नाही की तुम्ही आम्ही उपासक आहोत म्हणजे आम्हाला काही नाही मिळणार का? हो मिळेल. कारण की बुद्धांनी जी काही 10 पारमिता सांगितली त्याच्यातली पहिली जी पारमिता आहे ती श्रद्धा पारमिता असेल किंवा शील पारमिता असेल, हे तुम्ही आम्ही सर्वसाधारण उपासक आहोत. जेव्हा आम्ही श्रद्धेने धम्म आम्ही ग्रहण करतो, आम्ही बुद्धाला शरण जातो, त्यांच्या धम्माला शरण जातो, त्या संघाला शरण जातो आणि कुठेतरी आमच्या मनामध्ये त्या धम्माविषयी श्रद्धा निर्माण होते आणि तिथून आमच्या पुण्य पारमिताचा प्रारंभ होत असतो. म्हणून तुमचं आमचं देखील या ठिकाणी थोडंसं का असेना या जन्मामध्ये आम्ही थोडं कुशल कर्म केलं तर आमच्या पुण्यामध्ये या ठिकाणी एक थेंब का असेना आमची पुण्याची घागर या ठिकाणी भरली जातात. तर असं हे पुण्यकर्म या ठिकाणी सत्कारी कुटुंबांनी केलेलं आहे आणि तुम्ही आपण या ठिकाणी धम्म श्रवण करायला आलोय त्यांच्या पुण्यात या ठिकाणी निश्चितच वाढ होईल अशी मला पूर्ण या ठिकाणी शाश्वती. तर 1956 साली आम्हाला बाबासाहेबांनी या ठिकाणी पवित्र अशा नागपूरच्या भूमीवर आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. 56 पूर्वी आम्ही देखील बुद्ध धम्माचा एक सहभाग होतो असं नव्हे, तर आम्ही हिंदू धर्माचा एक भाग होतो. हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ स्थानावर जातो, दुसरा येतो तो क्षत्रिय आणि तिसरा वैश्य आणि चौथा जो येतो तो शूद्र. शूद्र म्हणजे तुम्ही आम्ही आपण नाही. तर आम्ही लोक जे आहोत बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण या ग्रंथात म्हटलंय की आम्ही वर्णबाह्य लोक, आम्ही 5व्या वर्णात येणारे, आम्ही अनटचेबल किंवा अस्पृश्य होतो. म्हणजे जे काही धर्माचा जो काही पाया असलेला होता चातुर्वर्ण व्यवस्थेवरती, त्या चतुर्थ वर्ण व्यवस्थेतले आम्ही सगळ्यात खालच्या पायरीवर होतो. म्हणजे हिंदू धर्मातले काय देव असतील, देवदिका असतील, 33 कोटी 36 कोटी काय असतील आणि त्याचे काही जे सणवार असतील ते तुमच्या आमच्यासाठी नसेलच, खात्रीने सांगतो नसेलच आमच्यासाठी. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली, बौद्ध धम्माची दीक्षा देताना बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा देखील दिल्या. 22 प्रतिज्ञा काय दिल्या बाबासाहेबांनी स्वतः या काळातले विद्वान असे जे भिक्खू होते, महास्तवीर म्हणते चंद्रमणी, यांच्याकडून स्वतः त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्रिसराने पंचशील ग्रहण केलं आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लाखो अनुयायांना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी त्या मैदानात एक समाजाला संबोधित करताना एक भाषण दिलं. अतिशय उद्बोधक असं भाषण आहे. माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की ज्या वेळेला 14 ऑक्टोबरला असा काही कार्यक्रमाचं आयोजन होत असेल, संस्था मला विषय देत असते, तर त्यावेळेला देखील एक विषय दिलेला आहे. तर तो विषय आहे अशोक विजयादशमी निमित्ताने बौद्ध धर्मातील 3 सम्राट असा विषय दिलेला आहे. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्या दिवशी बाबासाहेबांनी जे काही भाषण दिलेले आहे ते भाषण आपल्याला लिखित स्वरूपात मिळतं, तर त्या दिवशी ते भाषण आपण आवर्जून वाचायला पाहिजे की बाबासाहेबांनी त्या काळी जे काही शब्द या ठिकाणी बदलले बाबासाहेब, खरोखर आज देखील ते मनाला एक प्रेरणा देणारे शब्द आहेत. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भाषणात म्हणाले की माझा नवीन जन्म होत आहे, माझा नवीन जन्म होत आहे. आणि पुढे म्हणतात की मी नरकातून सुटलो. बघा बाबासाहेब काय म्हणतात, मी नरकातून सुटलो आणि माझा नवीन जन्म होत आहे. खरोखर आमचा जो नवीन जन्म होता, बाबासाहेबांनी आम्हाला त्या व्यवस्थेने रसातळाला पोहोचवलेलं होतं, आम्हाला अज्ञानाच्या खाईत पोहोचलं होतं आणि बाबासाहेबांनी आम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणलं. आणि ते देत असताना बाबासाहेबांना माहिती होतं की माझा समाज हा अडाणी आहे, साधा भोळा आहे, त्याला अजून शिक्षणाचा गंध नाही, म्हणून हा समाज पुन्हा हिंदू धर्माकडे जाऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांना खात्री होती की माझा हा समाज पुन्हा त्या दिशेला जाऊ नये. म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आवर्जून 22 प्रतिज्ञा दिल्या आणि 22 प्रतिज्ञेमध्ये जे काही सुरुवातीच्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञा आपल्या समाजाला दिल्या की तुम्ही समजून घ्या, तुम्ही त्या दिशेला जाऊ नका, कारण की तुमच्या गुलामगिरीचं, तुमच्या अज्ञानाचं जे काही कारण आहे ते सर्व व्यक्ती त्या ठिकाणी मागलेली. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला हा तुमचा धर्म दिलेला आहे आणि त्या धर्माचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून खरोखर आमच्या लोकांनी जे काही परत आल्यानंतर जे काही आमचे देवदेवाने असतील, आमच्या घरात काय असतील नसतील, ते सर्व त्यांनी त्या लोकांनी जाऊन पाण्यात विसर्जन केलं, कोणी विहिरीत केलं, कोणी नदीत केलं, कोणी आणखी कुठे त्यांच्या पद्धतीने अनादर न करता त्यांनी त्या ठिकाणी सोडून दिल्या. आणि आज 56 नंतर आम्ही जर मागे म्हणून पाहिलं तर आमची प्रचंड अशी प्रगती आम्हाला पाहायला मिळते. मग ती शैक्षणिक स्वरूपात असेल, राजकीय स्वरूपात थोडी बहुत कम अधिक होत असते, धार्मिक क्षेत्रात देखील आम्ही बऱ्यापैकी आता प्रगती करायला लागलो आहे. पूर्वी आम्ही जेव्हा मागे 10 वर्ष 20 वर्ष मागे जातो तर वर्षावास काय असतो आपल्याला कळत नव्हतं, परंतु आज बऱ्यापैकी या ठिकाणी आज आम्हाला सांगताना आनंद होत आहे की
ते शेजारी आपला मोहाडी उपनगर आहे, त्या मोहाडी उपनगरामध्ये आमचे धर्मबंधू त्या ठिकाणी दररोज यावेळेला ते उद्धारण्याचं धर्माचं पठण करतात आणि सगळे त्या ठिकाणी वाचतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात देखील या ठिकाणी आमच्या जे काही केदार परिवार आहे त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी ग्रंथ वाचन करत आहेत आणि धम्मदीप उद्योगाला देखील या ठिकाणी आमचे रामचंद्र शिंदे यांच्या माध्यमातून. तर मला सांगायचा अर्थ असा आहे कुठेतरी आम्ही हळूहळू धम्माच्या दिशेने या ठिकाणी प्रगती करीत आहोत. ही प्रगती